माझी लाडकी बहीण योजना काल झाला मोठा निर्णय, महिलांना प्रचंड मोठा धक्का. मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा, थेट तुरुंगात टाकू. 40 लाख महिलांचं टेन्शन वाढलंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका विशेष कार्यक्रमाची तारीख देखील निश्चित आहे. ज्या महिलांना पैसे आले आहेत किंवा ज्या महिलांचे पैसे येऊन बँकेतून कट झाले आहेत त्याला देखील एक वरून ऑर्डर आहे. सोबतच ज्यांनी फॉर्म भरूनही पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज देखील व्हिडिओमध्ये असणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून समस्त माता भगिनी तमाम जनतेला एक कडक इशारा देण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून तुरुंगवास डायरेक्ट थेट तुरुंगात टाकण्याची त्या ठिकाणी चेतावणी देण्यात आलेली आहे. तुम्हाला पैसे आले असतील किंवा अजूनही पैसे आले नसतील किंवा पैसे येऊन बँकेतून कट झाले असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, अन्यथा तिसरा जो हप्ता आहे किंवा आधीचे पैसे आहेत तर त्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते, कारण की 40 लाख महिलांना आता मोठा धक्का बसलेला आहे. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहूयात की तिसरा हप्ता जो आहे त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. बहुतेक महिलांना 1500 तर बहुतेक महिलांना 4500 रुपये मिळणार आहे. तर त्या हप्त्याची तारीख कोणती असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. कोणत्या तारखेला तुम्हाला तिसऱ्या टप्प्यातले पैसे मिळतील पुढची यामध्ये लगेच व्हिडिओमध्ये आपण पाहू की 40 ते 42 लाख महिलांना आता पैसे मिळणार नाही. 42 लाख महिला अजूनही अशा आहेत की त्या महिलांना पैसे मिळणार नाही. त्यांना टेन्शन आता आलं आहे. तुमचा अर्ज जरी मंजूर असेल, अप्रूव्हचा मेसेज जरी आला असेल तरी देखील पैसे मिळण्यामध्ये अडचण होऊ शकते. तर कोणत्या त्या महिला आहेत तर त्यांना काय करावं लागेल जेणेकरून पैसे मिळतील, सर्वच महिलांसाठी ही तातडीची सूचना असणार आहे. आणि तिसरी व्हिडिओमध्ये लगेच आपण शेवटी पाहणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी तमाम जनतेला काय कडक इशारा दिलेला आहे. त्यांनी इशारा दिलाय की थेट तुरुंगात टाकू. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक इशारा दिलाय, पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिलाय जो प्रत्येक महिलेला जाणून घेणं गरजेचं आहे. तर तीन अतिशय महत्त्वाच्या याच्यावर व्हिडिओ आपण बनवत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की लाडक्या बहिणी संदर्भात आपण मोठ्यातली मोठी छोट्यातली छोटी प्रत्येक अपडेटवर माहिती देतच असतो. एक एक करून आपण या तीनही जे निर्णय आहेत, तीनही या गोष्टी आहेत त्याविषयी माहिती घेऊ. सर्वात आधी आपण पाहूयात की तिसरा हप्ता जो येणार आहे, म्हणजे ज्यांच्या आधीचे पैसे राहिले किंवा ज्यांना नवीन येतील त्याची तारीख कधीपर्यंत फिक्स झाली आहे. नंतर लगेच आपण 42 महिलांना जो मोठा धक्का बसलाय, 42 लाख महिलांना जो त्या ठिकाणी पैसे न येण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर सीएम शिंदे यांनी देखील कोणता इशारा दिला आहे, यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो असे एक एक करून माहिती घेऊयात. तर सगळ्यात आधी पाहूयात की तिसऱ्या टप्प्याची कोणती तारीख आहे. तर त्या संदर्भात एक त्या ठिकाणी एक आर्टिकल किंवा एक अशी न्यूज त्या ठिकाणी समोर येत आहे, ज्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका विशेष कार्यक्रमाची तारीख जाहीर झालेली आहे आणि त्यानुसार तिसरा जो टप्पा आहे तर त्याविषयी एक तारीख देखील समोर येत आहे. गर्दी जमवण्यासाठी जबाबदारी तहसीलदारावर. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री 14 सप्टेंबरला, लक्षात राहू द्या, 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या, म्हणजे सोलापूरला 14 तारखेला साधारणपणे महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्तीचा कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला होणार आहे. पण तत्पूर्वी जे काही महिला आहेत तर त्यांच्यासाठी कडक इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्या 42 लाख महिला आहेत तर त्यांना आता पैसे मिळणार नाही. तिसऱ्या टप्प्याचे, दुसऱ्या टप्प्याचे कुठलेही पैसे मिळणार नाही. काय प्रॉब्लेम आहे तर हे आपण जाणून घेऊ. पण तत्पूर्वी 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर एक कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा हे देखील उपस्थित असणार आहे. तर याची जी जबाबदारी आहे तर तेथील प्रशासनावर दिलेली आहे. इथे 40,000 लाभार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. याची नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. त्याचबरोबर इथे माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना कार्यक्रमासाठी आणले जाणार आहेत. आता तारीख फिक्स झाली. कोणती तारीख फिक्स झाली की मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली. तिसरा टप्पा किंवा आधी पैसे आले नसतील तर त्याच्या संदर्भातली तारीख कदाचित असू शकते. पण तत्पूर्वी जे त्या ठिकाणी 42 लाख महिलांना खूप मोठा धक्का बसलेला आहे, आता त्यांना पैसे येण्यामध्ये अडचण तयार होऊ शकते. कोणत्या महिला आहेत, काय त्यांना करावं लागेल. पण तत्पूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे यांच्यासही 2 उपमुख्यमंत्री जे आहेत ते सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. पण राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे जो वचनपूर्ती सोहळा होता तो लांबणीवर पडला. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून तो कार्यक्रम आता 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. कार्यक्रमाची वेळ पुढील 5 ते 6 दिवसात निश्चित होईल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्यांना पैसे आले नाही किंवा ज्यांचे आले, तिसरा टप्पा बाकी आहे, तर कदाचित तुम्हाला 14 सप्टेंबर रोजीपर्यंत पैसे येऊ शकतात, असा आपण त्या ठिकाणी एक अपेक्षा करू शकतो. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिलाय आणि कोणत्या 42 लाख महिला आहेत की ज्यांना पैसे यायला अडचण होऊ शकते, मोठा धक्का आहे. पण तत्पूर्वी एक मोठी गुड न्यूज शिंदे सरकारकडून देण्यात आलेली आहे, ती म्हणजे अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख होती ती 31 ऑगस्ट त्या ठिकाणी होती आणि आता ती वाढून जवळपास ही निरंतर असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर असं सूत्रांकडून असंही समजलेलं आहे की ही जी काय अर्ज भरण्याची तारीख आहे तर ती सप्टेंबरमध्ये देखील आता सुरू राहणार आहे. तुम्ही अजूनही नारी शक्ती ॲप दूधच्या या दृष्टीने किंवा वेबसाईटवर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जो कडक इशारा देण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून थेट तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. पण तत्पूर्वी 40 ते 42 लाख महिलांना त्या ठिकाणी पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. त्यांना अनेक महिलांना आता याचा लाभ घेता येणार नाही. का तर त्यांचं आधार कार्ड बँकशी लिंक नाही आहे. अशा जवळपास पात्र महिला, म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, सगळं झालं आहे, पण तरी देखील तुमचं आधार कार्ड जे आहे बँकला लिंक नसल्यामुळे 40 ते 42 लाख महिलाचं जे लिंकिंग झालेलं नाही आहे, न्यूज 18च्या रिपोर्टनुसार 40 ते 42 लाख ज्या काही महिला आहेत तर त्यांचं अजूनही आधार लिंकिंग झालेलं नाही. तर त्यांना तात्काळ ते करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही आणि ज्यावेळेस आधार लिंकिंग होईल त्यानंतरच त्यांना पैसे मिळायला सुरुवात होऊ शकते. आता जो कडक इशारा कशा पद्धतीनं देण्यात आलेला आहे, काय काय हे असणार आहे, तर त्यांनी एका पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की गैरप्रकार यामध्ये खपवून घेणार नाही, तुरुंगात टाकू सीएम शिंदेंचा इशारा. खारघर शहरातील महिला पूजा प्रसाद महामुनी या योजनेअंतर्गत अर्ज भरत असताना त्यांनी त्यांच्या कार्डाचा गैरवापर केला. साताऱ्यातील जाधव नामक तिराईत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे योजनेचा लाभ घेतला समोर आलं. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने पत्नीच्या नावे नव्हे तर तब्बल 30 अर्ज भरल्याचं हे करून आलं. योजनेच्या अंतर्गत 76,000 रुपयाचा गैरप्रकार केल्याचं कळतंय. लोकमतच्या रिपोर्टनुसार हे समोर आले. तर त्यामुळे अशा प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्यांना त्या ठिकाणी जे काय मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी थेट इशारा दिलाय, तर तो खपवून घेतला जाणार नाही, आरोपांना थेट तुरुंगात टाकले जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेले. या संदर्भात ज्या महिलांना पैसे आले पण बँकांनी कट केले, तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. बँकांना देखील दिलेले आदेश दिलेले आहेत की माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे कट करू नये, म्हणून कुठल्याही कारणास्तव कट करू नये. तर तुमचे पैसे कट झाले असतील तर तुम्ही नक्कीच बँकमध्ये व्हिजिट करून तुम्ही या त्या ठिकाणी आदेशासंबंधी माहिती द्या. लगेच तुमचे पैसे त्या ठिकाणी मागे येऊ शकता, कारण की सरकारी आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे तो बँकांना पाळणं हे बंधनकारक म्हणजे बंधनकारकच असं. कुठल्याही कारणास्तव मिनिमम बॅलन्स असो, अकाउंट ब्लॉक असो, कर्जाचा हप्ता असो, कुठल्याही कारणास्तव तुमचे पैसे कट करू नका असं सरकारकडून आदेश देण्यात आलेला आहे. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंट्समध्ये होतो कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब.